नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप सो तुम्ही बरेच असणार. तसंच पाटील ट्रेडर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघा. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूया आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की वाय मोस्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी फेल्स. का बरं आपल्या स्ट्रॅटेजी फेल्स होतात ट्रेडिंग्समध्ये, हे सर्व काही आता आपण जाणून घेणार आहे. कधी कधी ना मित्रा काय होते की जर तू स्ट्रॅटेजी अप्लाय करत असशील आणि समटाइम्स काय होते 50 to 60% तुझी स्ट्रॅटेजी वर्क करते, कारण की नेहमी तर ते स्ट्रॅटेजी वर्क नाही करणार आहे. तुला हमेशा नवीन प्लॅन नवीन स्ट्रॅटेजी बनवाच लागणार आहे. तसंच 50 to 60% तुला हेल्प करणार ते स्ट्रॅटेजी विन करायसाठी ट्रेड, आणि तुला बघायचं आहे की तू एक्झिट कधी करणार आहे, तितका वेळमध्ये तुला एक्झिट करायचं आहे. आणि बरेचसे स्ट्रॅटेजी तेव्हा यूज होते जेव्हा मार्केट एका ट्रेंडमध्ये असेल किंवा एका रेंजिंग मार्केटमध्ये असेल. पण बरेचसे ट्रेडर्स स्ट्रॅटेजी बेस्डवरती ट्रेड घेतात आणि कधी कधी लॉसेस पण होतात. तर असं नाही आहे बाबा की सर्व काही स्ट्रॅटेजी लॉसेसच होतात. डिपेंड ते लोक ट्रेंड रिव्हर्सलमध्ये घेत आहे, ट्रेंडमध्ये घेत आहे किंवा रेंजिंग मार्केटमध्ये घेत आहे. आणि स्ट्रॅटेजी अगर चुकत असेल तर तू बॅक टेस्ट करू शकतो किंवा एक रिटेस्ट कन्फर्मेशन कॅन्डल बघू शकतो बायनरीमध्ये, जेणेकरून तुला ॲक्युरेसी येऊन जाणार की नेक्स्ट कॅन्डल कोणची होणार आहे, नेक्स्ट कॅन्डल काय बनणार आहे, जेणेकरून तू आपली ट्रेड विन करू शकतो. तर आपला सेकंड पॉईंट राहणार आहे पुअर रिस्क मॅनेजमेंट. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे, पुअर रिस्क मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त जर तुम्ही लेव्हरेज उचलत असाल आणि रिस्क जास्त असेल ट्रेडवरती तर तुमचा नक्कीच लॉस होणार. तर तुम्हाला हे फिक्स करायसाठी जितका पण तुमचा कॅपिटल अमाऊंट आहे त्याचं तुम्ही 1 to 2% रिस्क ठेवा डेली, जेणेकरून जर तुमचा 1 to 2% पेक्षा जास्त लॉस होत असेल तर तिथेच तुम्ही थांबून जा. तुम्ही जास्त तिथे अवॉइड करा ट्रेडिंग करणं, नो रिव्हेंज ट्रेडिंग करा, नो ओव्हर ट्रेडिंग करा, जेणेकरून तुमचा प्रॉफिट नक्कीच होणार. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर ठेवायची आहे, तुम्हाला लॉसेस पर ट्रेड कमी करायची आहे, जेणेकरून तुम्ही एक प्रॉफिटेबल होणार आणि तुमचं स्ट्रॅटेजी वर्क करणार. थर्ड पॉईंट आहे आपला इमोशन्स कॅरी नाही करायचे आहे. कारण की समटाइम्स काय होतं भावा की तू ट्रेड करताय आणि प्रॉफिटली जर तुझी विन जात आहे ट्रेड, तर तू काय करशील की हॅपीनेसच्या बिहाफमध्ये तू अजून ट्रेड घ्यायला बघशील आणि तिथे तुझा लॉस होऊन जाणार. आणि कधी कधी लालची पण होऊन जाते माणूस, जेणेकरून ट्रेड जास्त घेतो. ग्रेडी होऊन जातो माणूस, जेणेकरून ट्रेड जास्त घेतो आपण आणि लॉस करून बसतो. तसंच कधी कधी असं वाटते की जर इथे मी ट्रेड घेतली असती तर आता माझी विन झाली असती, कारण की आपण ट्रेड घेत नाही त्या टाईमवर आणि आपल्याला दिसते की आपली ॲक्युरेसी बरोबर होती आणि त्यानंतर आपण ट्रेड करायला बघतो आणि त्यानंतर लॉस होऊन जातो. तर तसंच आपल्याला अवॉइड करायचं आहे. कधी कधी आपण घाबरून जातो, फिअर येतो, जेणेकरून आपली स्ट्रॅटेजी फेल होऊन जातं. तर आपल्याला हे सर्व काही फिक्स करायसाठी मी तर तुला एक सजेस्ट करेल की ट्रेडिंग जर्नल ठेव. तिथे जाऊन तू आपले जे पण तुला मनात वाटत आहे ट्रेड घेता वेळेस ते सर्व काही लिही, जेणेकरून नेक्स्ट फ्युचर ट्रेडमध्ये तुझा लॉस नाही होणार आणि तू बरोबर ते स्ट्रॅटेजीवर वर्क करशील. फोर्थ पॉईंट आहे आपला बॅक टेस्ट. जोपर्यंत बॅक टेस्ट कन्फर्मेशन नाही आहेत कॅन्डलची तोपर्यंत ट्रेड अवॉइड कर. जोपर्यंत कन्फर्मेशन नाही भेटत तुला कॅन्डल नेक्स्ट कॅन्डलची तोपर्यंत अवॉइड कर. बॅक टेस्ट जोपर्यंत नाही देत किंवा रिटेस्ट नाही देत तुला तोपर्यंत तू अवॉइड कर ट्रेडिंग. तर फिफ्थ पॉईंट आहे आपला इनकन्सिस्टंट म्हणजे जसं की समटाइम्स काय होतं डिस्ट्रॅक्शनमुळे ट्रेड्स आपले कधी मिस होऊन जातात किंवा एंट्री घेणं आपण विसरून जातो किंवा एंट्री आपली लॉस होऊन जातात. एंट्री आपण बरोबर घेत नाही, जेणेकरून आपला ट्रेड लॉस जातो. तर हेच तुला गोष्टी थोड्या बहुत सांभाळून ठेवायच्या, सांभाळून करायच्या या गोष्टी. जर तुला एंट्री एकदम बॉटम ऑफ दी कॅन्डल जेव्हा स्टार्ट होते कॅन्डल तेव्हा भेटत असेल तेव्हाच तू एंट्री कर आणि ट्रेड विन कर. जर मधात ट्रेड लागली असेल तर सोडून दे, नेक्स्ट ट्रेड नको घेऊ, होऊ दे ते लॉस, नंतर रिकव्हरी कर जर तुझा ॲनालिसिस परफेक्ट असेल तर. सिक्स पॉईंट आहे एक्सपेक्टेशन. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवून तुला मार्केटमध्ये नाही यायचं आहे, तुला ट्रेडिंग नाही करायची. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवून तू लॉसच करशील. जर तुझं प्रॉफिट असेल फ्रिक्वेंटली तर तुला असं नाही समजायचं की माझे पूर्ण ट्रेड माझे विन जात आहे, असं नक्कीच नाही होणार. कारण की मार्केट जितका प्रॉफिट देतो तितका लॉस पण देतो. तर आपल्याला फक्त तिथून निघायचं आहे प्रॉफिट करून, तितकंच आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करून ठेवायची आहे. सातवा पॉईंट आहे की स्ट्रॅटेजी वर्क तिथे नाही करणार जिथे मार्केट व्होलेटाईल आहे किंवा न्यूज आलेली आहे. कारण की मार्केट बिहाफ दी ट्रेंड चालणार, कारण की जास्तीत जास्त ते खूप व्होलेटाईल असल्यामुळे आपले ट्रेड बरोबर प्लेस नाही होणार. इन बायनरी ट्रेडिंग सांगत आहे मी तुम्हाला पर्सनली, फॉरेस्टचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये तुम्ही अवॉइड करा रिस्क, कारण की स्ट्रॅटेजी कधी कधी वर्कआउट नाही करत. सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या बिहाफमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असणार तर इफ सपोर्ट लाईनला टच झाली असेल कॅन्डल, नेक्स्ट कॅन्डल जर रिटेस्ट देत असेल किंवा वापस रेजिस्टन्सकडे चालली असेल तर थोडा वेट करा पेशंटली एक कॅन्डलसाठी, त्यानंतर तुम्ही कन्फर्मेशन घेऊन ट्रेड घेऊ शकता. तसंच जर तुम्हाला स्ट्रॅटेजी प्लॅन करायची असेल तर ॲक्युरेट प्लॅन करा,
जे पण मी तुम्हाला पॉईंट सांगितलं त्या बेसिसवर तुम्ही स्ट्रॅटर्जी प्लॅन करा आणि अवॉइड करा जास्तीत जास्त रिस्क. तर छोटे मोठे गोष्टी जे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये पॉईंट सांगितल्या तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि स्ट्रॅटर्जी तुमची नक्कीच प्लॅन करणं. 50 to 60% ऑफ युअर स्ट्रॅटर्जी तुमची वर्क करणार ट्रेडिंगमध्ये. बाकी न्यूजमध्ये किंवा OTC मार्केटमध्ये थोडंसं मार्केट व्होलेटाईल आणि रिस्की पण राहतात, तर तुम्हाला स्ट्रॅटर्जी थोडे प्रॉपरली बेस्ड करायची आहे, प्रॉपरली बेसिक अनालिसिस थ्रू करायची आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गडबडी आणि घाई नाही करायची आहे, काही इमोशन्स नाही दाखवायचे आहे. इमोशन्स पण असाल तर नक्कीच ट्रेड करू नका, तिथून मार्केटमधून निघून जा. बिलकुल ट्रेड नका करा, नक्कीच तुमचा लॉस होणारच आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करता एक नोटपॅड किंवा जर्नल तुम्ही ठेवाच ठेवा. जसं की तुम्ही बघू शकता इथे मी माझा आयपॅड ठेवला, तिथे मी लिहितो माझ्या नोटपॅडमध्ये की माझी काय ट्रेड्समध्ये लॉस झालेली आहे आणि काय माझी गलती झाली आहे, काय रिझन्स आहे जेणेकरून मी फ्युचरमध्ये ते अवॉइड करतो. तर आजचा आपण टॉपिक इथे कव्हर केलेला आहे की वाय ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी फेल्स. तर तुम्हाला होप सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला असेल. तसं तर मी पर्सनली बायनरी ट्रेडिंग करतो आणि फॉरेक्स ट्रेडिंग करतो. जर तुम्हाला पण माझ्यासोबत बायनरी ट्रेडिंग सिग्नल्स फॉलो करून प्रॉफिट करायचं असेल किंवा तुम्हाला गाईड हवी असेल आणि माझ्यासोबत ट्रेडिंग करून समोर चालायचं असेल, पुढे चालायचं असेल, वेस्ट नाही करायचा आहे टाईम तुमचा. आजचा महत्त्वाचा टाईम तुला उद्या तुझा फ्युचर बनवणार. हेच जर तुला साध्य करायचं असेल तर तू लवकरात लवकर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तिथे तुम्हाला पर्सनली गाईड करेल आणि तू माझ्यासोबत पब्लिक चॅनलचे किंवा VIP चॅनलचे सिग्नल्स फॉलो करून प्रॉफिट करू शकतो. जर तुला सेम असंच माझ्यासोबत प्रॉफिट करायचं असेल, माझ्यासोबत ट्रेडिंगमध्ये पुढे जायचं असेल, माझी गाईड हवी असेल, एक तुला मेंटर हवा असेल, तर लवकरात लवकर जाऊन टेलिग्रामवरती मला मेसेज कर. मी तिथे तुला प्रॉपरली गाईड करेल, पूर्ण रोड मॅप देणार. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पाटील ट्रेडर्सनी खूप मेहनतीने तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट दाखवा मित्रांनो. आणि तसंच पाटील ट्रेडर्स तुमच्यासाठी एक लवकरात लवकर नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्या ट्रेडिंग चॅनलवरती. तर तोपर्यंत वेट करा. लवकरच आपण एक नॉलेजेबल आणि व्हॅल्युएबल कंटेंट घेऊन येणार आहे ट्रेडिंगबद्दल. तर तोपर्यंत वेट करा. स्टे ट्यून गाईज. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. चला बाय बाय मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद.